नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन आणि राज्यशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी दिनांक 28 जुलै 2025 रोजी शिंदखेडा नगरपंचायत विकास कामांच्या आढावा बैठकीत घेतली आहे। या पाणीपुरवठा, रस्ता, गटारी, पथदिवे यावर चर्चा सुरू असताना बैठकीत सत्ताधारी गटातील सदस्य एकमेकांसमोर भिडल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलं असून प्रश्न विचारले जात आहेत। सध्या नगरपंचायत नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांची सत्ता सुमारे 1.5 वर्षांपासून मुदत संपली असल्याने नगरपंचायतीवर प्रशासकीय कारभार आहे। प्रशासक म्हणून पंकज पवार, मुख्याधिकारी श्रीकांत फागडेकर, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ यांच्याकडे कारभार सुरू आहे। मात्र शहरात विविध कामे सुरू आहेत। काँक्रिटीकरण, पेवर ब्लॉक बसवणे, संरक्षित भिंत वगैरे कामे सुरू आहेत। मात्र निकृष्ट दर्जाची कामे होत असून शासनाचा लाखोंचा निधी वाया जात आहे। भाजपातीलच माजी नगरसेवक यांसह भाजपाचे पदाधिकारी यांनी विविध समस्यांचा पाढाच वाचला। त्यात पाणी पुरवठ्याच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, भूमिगत गटारी, पथदिवे यावर सरळ आरोप प्रत्यारोप करण्यात आले। प्रसंगी भाजपच्या सत्तेतील माजी नगरसेवक प्रतिनिधींमध्ये आणि राजकीय प्रतिनिधी यांच्यातच खडाजंगी झाली। प्रसंगी आवराआवर करण्यात आली। उपस्थित पोलिसांच्याही हालचाली सुरू झाल्या होत्या। ही वार्ता सभास्थानापासूनच वाऱ्यासारखी शहरात व्हायरल झाली। चर्चेला उधाण आले। उपस्थित मंत्र्यांसमोर समज दिली गेली असली तरी त्याचे पडसाद भविष्यात भाजपमध्येच दुफळी माजलेल्या स्वरूपात शहरात दिसून येईल। कधी ना कधी हे समोर येणारच होतं। भानगड, आरोप प्रत्यारोप भाजपा सत्ताधारी गटातच झाल्याने चर्चेला एकच उधाण आलं। शिंदखेडा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी 21 कोटी खर्चाची योजना मंजूर झाली। सदर कामावरील ठेकेदार अतिशय धूर्त होते। ठेकेदाराने असलेली अनामत काढून घेऊन स्वार्थ साधला याबाबत आरोप झाला। पाईपलाईन सदोष असताना पैसे कसे दिले गेले असा प्रश्न बैठकीत उपस्थित झाला। माजी उपनगराध्यक्ष यांनी ठेकेदार आणि सीओ यांची काळेगोरे आहे का असा आरोप केला। प्रसंगी माजी मुख्याधिकारी यांना दोष देण्यात आला। नगरसेवकांनी का लक्ष दिले नाही असा प्रश्न मंत्री रावल यांनी उपस्थित केलाय। असा संदर्भ आगामी काळामध्ये 23 कोटी रुपयांच्या निधीतून तरी व्यवस्थित करून घ्या। माजी नगरसेवक प्रतिनिधी तर शहरात झालेल्या रस्त्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे करत मोठे खड्डे पडले आहेत असे आरोप केले। मी 5 रुपयांचा दबलेला नाही या वादात नगरपंचायत नगरसेवक नसलेले व्यक्तींनी मध्येच हस्तक्षेप केल्याने चांगलीच हमरी-तुमरी झाली। तुझा काय संबंध असाही प्रश्न उपस्थित होताना दिसला। असाही संदर्भ बोलण्यात आला। कोणी सांगून द्यावे मी 5 रुपये घेतले असे एकही रस्ता धड झालेला नाही असाही स्पष्ट आरोप करण्यात आलेला होता। या सर्व आरोपांमुळे नियोजित आढावा बैठकीत चांगलाच गोंधळ निर्माण झाला। शिंदखेडा शहरासाठी लोकप्रतिनिधी मंत्रालय स्तरावरून कोट्यवधीचा निधी खेचून आणतात, पण त्याचा सुयोग्य वापर करणारी यंत्रणा शहरांमध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत होती। या साऱ्या परिस्थितीमुळे आजची सभा चांगलीच वादळी ठरली। उपस्थित राज्याचे पणन मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी सभा आवर्ती घेतली। सत्ताधारीच आरोप प्रत्यारोप करण्याची शिंदखेडा येथील सभा चर्चेचा विषय ठरली हे मात्र तेवढंच खरं आहे। काय केलं भोळेंनी काळ्या मातीवर एका ट्रालीचे 4 दिसे टाकले रोडवर मी काही पसरून दिलं आणि कॉन्क्रीट टाकून दिलं आणि गटार करणे विरोध गटारचा रोड गेलेला आहे। नाही त्याच्यामध्ये सर जर 9 मीटरचा 6 मीटरचा 9 मीटरचा लेवलचा रस्ता आहे तर दोन्ही साईडला आपण गटारसाठी प्रोव्हिजन सोडले आहे सर 1.5 मीटरचा गटार घ्यायला पाहिजे ना गटार रोड किती शब्द काय होतो या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर मदत करतो की तुमचा काय संबंध तुमचा काय तुमची काय